आज आपण पाहणार आहोत मोटर वाहन अधिनियम 2019 म्हणजेच द मोटर व्हेइकल्स अमेंडमेंट ॲक्ट 2019. हा ॲक्ट 1 ऑक्टोबर 2020 पासून अंमलात आला. त्यातील काही प्रोव्हिजन्स हे 1 एप्रिल 2022 पासून लागू झाले, म्हणजे सध्या एप्रिलपासून लागू झालेत. तर जे रिसेंटली लागू झालेले काही प्रोव्हिजन्स आहेत ते म्हणजे थर्ड पार्टी इन्शुरन्स, परमिट किंवा क्लेम करण्यासाठीचे काही ट्रिब्युनल्सकडे जे क्लेम करण्याचा जो राईट आहे, ते सगळे 2022 पासून लागू झाले. आणि त्यातील इतर अमेंडमेंट ज्या अगोदरच्या होत्या, सीट बेल्ट्स रिलेटेड असतील किंवा जे फाईन नवीन लागू करण्यात आले, ते सर्व फाईन 1 ऑक्टोबर 2020 पासून लागू करण्यात आले. तर आता आपण पाहूया की मोटर व्हेइकल्स अमेंडमेंट ॲक्ट 2019 नुसार काय नवीन प्रोव्हिजन करण्यात आले किंवा काय नवीन फाईन्स लागू करण्यात आले. त्यानंतर जुनी फाईन काय होती किंवा जुनी पेनल्टी काय होती आणि आता नवीन पेनल्टी काय आहे हे पाहूया. कारण आत्ता बघायला गेलं तर बऱ्याच वेळा असं दिसून येतं की ज्या नवीन जे फाईन लागू केलेले आहेत ते बऱ्याच जणांना अजून माहिती नाही आहेत किंवा त्याबद्दल पुरेशी माहिती नसल्यामुळे पोलीस अधिकाऱ्यासोबत वादावादी किंवा पोलीस अधिकाऱ्यासोबतचं बोलणं हे त्यांचं चुकीचं होतं. त्यामुळे इतर अनेक सेक्शन त्यांच्यावर लागू केले जातात. अशा बऱ्याच घटना सध्या आपल्याला दिसून येत आहेत. तर यावर सगळ्यात चांगलं सोल्युशन म्हणजे किंवा यावर सगळ्यात चांगला उपाय म्हणजे जे नवीन प्रोव्हिजन्स लागू करण्यात आलेले आहेत त्याबद्दलची संपूर्ण माहिती आपण जाणून घेणे आणि पोलीस अधिकाऱ्याला सहकार्य करणे. म्हणजे सेक्शन 177 पासून ते सेक्शन 210 पर्यंत, म्हणजेच कलम 177 पासून कलम 210 पर्यंत जे काही ऑफेन्सेस आहेत आणि त्या ऑफेन्सेससाठी काय पेनल्टी देण्यात आलेली आहे, काय फाईन आहे, हे सर्व डिटेल माहिती मी आता तुम्हाला सांगणार आहे. तर जे नवीन 2019मध्ये जो फाईन लागू केला किंवा जी पेनल्टी लागू केली, त्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात वाढ करण्यात आलेली आहे. तर या पेनल्टीज काय आहेत हे आपण बघूया. तर सेक्शन 177मध्ये जनरल प्रोव्हिजन्स सांगितलेली आहे की या सेक्शननुसार ज्या काही ऑफेन्सेस आहेत, ज्या ऑफेन्सेससाठी काही पनिशमेंट किंवा कोणतीही पनिशमेंट जर या ॲक्टमध्ये दिलेली नसेल, जे छोटे मोठे अपराध आहेत, तर त्यासाठी हा सेक्शन लागू करण्यात यावा. म्हणजेच जर नंबर प्लेट नसेल किंवा रिफ्लेक्टर लावलेले नसतील किंवा नो पार्किंग जिथे आहे तिथे पार्क केलेलं असेल किंवा ट्रॅफिक सिग्नलचा नियम आहे तो पाळला गेला नसेल, सिग्नल तोडणे, अशा ज्या छोट्या मोठ्या गोष्टी आहेत, यासाठी सेक्शन 177नुसार प्रोव्हिजन्स दिलेले आहेत आणि त्यासाठी पनिशमेंट दिलेली आहे. तर हा अपराध पहिल्यांदा केल्यास फर्स्ट ऑफेन्समध्ये ₹500 दंड देण्यात आलेला आहे आणि त्यानंतर हा दुसऱ्यांदा किंवा त्यानंतर पुन्हा केला तर 1,500 दंड देण्यात आलेला आहे. अगोदर ही पनिशमेंट कमी होती, म्हणजेच अगोदर पहिल्या ऑफेन्समध्ये ही पनिशमेंट ₹100 हा फाईन होता आणि दुसऱ्यांदा ₹300 होता. तर त्याच्यामध्ये आता वाढ करण्यात आलेली आहे. त्यानंतर सेक्शन 177A हा 2019च्या अमेंडमेंटने नवीन ॲड करण्यात आलेला सेक्शन आहे. या सेक्शन अंतर्गत रोड रेग्युलेशन्स गव्हर्नमेंट करतं. ते गव्हर्नमेंटने केलेल्या रेग्युलेशन्सचं किंवा रेग्युलेशन्स दिलेले आहेत जे RTOने, त्या रूल्स रेग्युलेशनचं व्हायोलेशन केल्यास किंवा त्याचं उल्लंघन केल्यानंतर ही पनिशमेंट देण्यात येते. सेक्शन 177A नुसार याची पनिशमेंट म्हणजे फाईन आहे ₹500 ते ₹1,000 फाईन आहे. अगोदर हा फाईन ₹100 होता. म्हणजे जे काही छोट्या मोठ्या गोष्टी आहेत किंवा जे काही छोटे मोठे ॲक्ट आहेत, ते आपण काही अनावधाने करतो त्याच्यासाठी हा सेक्शन देण्यात आलेला आहे. त्यानंतर विदाऊट पास किंवा विदाऊट तिकीट ट्रॅव्हल केलं असेल तर त्यासाठी सेक्शन 178मध्ये पनिशमेंट देण्यात आलेली आहे. हा फाईन आहे. फाईन ₹500 एक्सटेंड करता येतो, म्हणजे फाईन ₹500 घेतला जाऊ शकतो. अगोदर हा फाईन ₹200 इतका होता, म्हणजेच ₹300 यामध्ये वाढ करण्यात आलेली आहे. त्यानंतर एखाद्या पोलीस अधिकाऱ्याने आपणाला जर काही कारणास्तव थांबवलं आणि काही माहिती विचारली किंवा काही डिरेक्शन्स दिले, तर त्या डिरेक्शन्सचं उल्लंघन करणं किंवा त्या ऑथॉरिटीने दिलेले नियम न पाळणं, यासाठी सेक्शन 179मध्ये पनिशमेंट देण्यात आलेली आहे. हा फाईन ₹2,000 देता येतो. त्याचबरोबर समजा जर
अशा अधिकाऱ्याने आपल्याला काही माहिती विचारली, पोलीस अधिकाऱ्याने, आणि ती माहिती आपण जाणून-बुजून चुकीची माहिती दिली किंवा आपलं नाव चुकीचं सांगितलं, ओनरची माहिती चुकीची सांगितली आणि ते जर त्या व्यक्तीच्या लक्षात आलं किंवा त्या ऑथॉरिटीच्या लक्षात आलं, तर या ऑफेन्ससाठी पनिशमेंट ₹2000 पर्यंत देण्यात आलेली आहे. त्याचबरोबर आपल्याला यासाठी 1 महिन्यापर्यंत कारावासाची शिक्षाही होऊ शकते किंवा दोन्ही. अगोदर या सेक्शनसाठी म्हणजे सेक्शन 179 साठी जो फाईन देण्यात आलेला होता तो ₹500 होता. तो आता ₹2000 पर्यंत वाढवण्यात आलेला आहे. त्यानंतर सेक्शन 180 मध्ये म्हणजेच कलम 180 मध्ये अशा व्यक्तीला आपलं वाहन, आपली गाडी चालवायला देणं, जी व्यक्ती अनऑथराइज आहे म्हणजे ज्याच्याकडे लायसन नाही आहे किंवा जी सेक्शन 3 आणि सेक्शन 4 मध्ये ज्या प्रोव्हिजन्स दिलेल्या आहेत, त्या पूर्ण करत नसेल म्हणजे विदाऊट लायसन जी व्यक्ती 18 वर्षाच्या खालील व्यक्ती असेल, अशा व्यक्तीला समजा जर गाडी चालवायला आपण दिली, तर त्यासाठी जो पर्सन आहे, जो पर्सन गाडी चालवायला देतो, ज्याचं वाहन आहे किंवा मालक आहे, त्या व्यक्तीला पनिशमेंट ही 3 महिन्यापर्यंत कारावासाची शिक्षा तसेच ₹5000 पर्यंत फाईन देण्यात आलेला आहे. अगोदर हा फाईन ₹1000 इतका होता. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं सेक्शन म्हणजे सेक्शन 181. कलम 181 मध्ये जो व्यक्ती विदाऊट लायसन ड्राईव्ह करतो किंवा ज्याच्याकडे लायसन नाही आहे, अशा व्यक्तीने समजा पब्लिक प्लेसेसमध्ये ड्राईव्ह केले किंवा गाडी चालवली आणि त्यामुळे इतर व्यक्तींच्या जीवाला धोका निर्माण झाला, तर त्यासाठीची पनिशमेंट देण्यात आलेली आहे. त्यासाठी शिक्षा ही अगोदर ₹500 इतकी होती, फाईन ₹500 होता. तो आता वाढवून ₹5000 पर्यंत करण्यात आलेला आहे. त्यानंतर सेक्शन 182 यामध्ये असं सांगितलेलं आहे, की समजा आर-टी-ओने किंवा पोलीस ऑथॉरिटी, स्टेट गव्हर्नमेंटने काही कारणास्तव आपल्याला डिस्क्वालिफाईड केलं असेल गाडी चालवण्यासाठी किंवा आपलं लायसन काढून घेतलेलं असेल किंवा काही कारणास्तव लायसन रद्द केलेलं असेल आणि अशा स्टेटमध्ये सुद्धा किंवा अशा परिस्थितीमध्ये एखादा व्यक्ती ड्राईव्ह करत असेल गाडी आणि त्यावेळी जर पोलीस अधिकाऱ्याच्या ही गोष्ट लक्षात आली, तर त्यासाठी फाईन आणि कारावासाची शिक्षा देण्यात आलेली आहे. अगोदर हा फाईन ₹500 इतका होता. 2019च्या अमेंडमेंटनंतर हा फाईन ₹10,000 पर्यंत करण्यात आलेला आहे. त्याचबरोबर इम्प्रिझॉनमेंट देण्यात आलेली आहे. त्यानंतर कलम 183 मध्ये ड्रायव्हिंग ॲट एक्सेसिव्ह स्पीड म्हणजे जी स्पीड लिमिट सेक्शन 112 मध्ये देण्यात आलेली आहे, त्या स्पीड लिमिटच्या बाहेर जाऊन पब्लिक प्लेसेसवर किंवा जिथे हॉस्पिटल, शाळा, कॉलेजेस असतात अशा ठिकाणी किंवा रहदारीच्या ठिकाणी गाडी चालवणे यासाठी पनिशमेंट देण्यात आलेली आहे. अगोदर ही पनिशमेंट फाईन ₹400 हा होता. त्यानंतर 2019 नंतर यामध्ये वाढ करण्यात आलेली आहे आणि लाईट मोटर व्हेइकल्ससाठी ₹1000 फाईन ठेवण्यात आलेला आहे. तर मीडियम पॅसेंजर व्हेइकलसाठी ₹2000 इतका फाईन ठेवण्यात आलेला आहे. सेक्शन 184 मध्ये ड्रायव्हिंग डेंजरसली सांगितलेलं आहे. म्हणजेच पब्लिकमध्ये डेंजरस ड्रायव्हिंग करणं. डेंजरस ड्रायव्हिंगसाठी सेक्शन 184 मध्ये पनिशमेंट देण्यात आलेली आहे. यासाठी अगोदर फाईन ₹1000 इतका होता. तो आता वाढवून ₹1000 ते ₹5000 पर्यंत केलेला आहे आणि जर दुसऱ्यांदा हा गुन्हा झाला असेल, तर त्यासाठी फाईन डबल करण्यात आलेला आहे. जर एखादा व्यक्ती ड्रंकन असेल म्हणजेच दारू पिऊन किंवा कोणत्याही ड्रग्सच्या इन्फ्लुएन्समध्ये असेल आणि तो गाडी चालवत असेल, तर अशावेळी सेक्शन 185 मध्ये त्याला पनिशमेंट देण्यात आलेली आहे. तर त्यासाठी जर पहिला ऑफेन्स असेल म्हणजे पहिल्यांदाच तो व्यक्ती हा गुन्हा करत असेल, तर त्यासाठी 6 महिन्यापर्यंत त्याला शिक्षा होऊ शकते. त्याचबरोबर फाईन ₹10,000 पर्यंत आहे. त्यानंतर दुसऱ्यांदा हा जर ऑफेन्स करत असेल, तर 2 वर्षापर्यंत त्याला शिक्षा होऊ शकते आणि हा फाईन ₹15,000 पर्यंत वाढवला जाऊ शकतो. अगोदर सेक्शन 185 साठी जी शिक्षा देण्यात आलेली होती, जो फाईन होता, तो ₹2000 इतका होता. जर एखादा व्यक्ती मेंटली आणि फिजिकली ड्राईव्ह करण्यासाठी अनफिट असेल किंवा जो व्यक्ती ड्राईव्ह करू शकत नसेल किंवा एखाद्या आजाराने ग्रस्त असेल किंवा एखादा व्यक्ती डिसेबल असेल, तर त्या व्यक्तीसाठी सेक्शन 186 मध्ये असे सांगण्यात आले, की हा व्यक्ती ड्राईव्ह करू शकत नाही आणि जर त्याने तसं केले, तर त्यासाठी ₹1000
फाईन सांगितला गेलेला आहे आणि जर दुसऱ्यांदा हा गुन्हा केला तर ₹2000 पर्यंत फाईन वाढवला जाऊ शकतो. जर पब्लिक प्लेसवर गव्हर्नमेंटची रिटर्न परमिशन न घेता एखादा व्यक्ती किंवा ट्रायल ऑफ स्पीड करत असेल किंवा गाडीची ट्रायल घेत असेल स्पीडची, तर त्यासाठी सेक्शन 189 मध्ये पनिशमेंट देण्यात आलेली आहे. त्यासाठी जो फाईन आहे तो ₹5000 पर्यंत वाढवला आहे. त्याचबरोबर कारावासाची शिक्षा होऊ शकते. अगोदर हा फाईन फक्त ₹500 इतका होता. त्यानंतर एखादं जर एखादं वाहन विदाऊट परमिट जर वापरत असेल किंवा विदाऊट परमिट ते वापरलं जात असेल, तर त्यासाठी सेक्शन 192A मध्ये पनिशमेंट देण्यात आलेली आहे. ही पनिशमेंट 6 महिन्याची आहे. त्याचबरोबर फाईन हा ₹10,000 पर्यंत केलेला आहे. त्यानंतर जर हा गुन्हा दुसऱ्यांदा केला तर पनिशमेंट 1 इयरपर्यंत वाढवलेली आहे आणि फाईन ₹10,000 एवढाच ठेवण्यात आलेला आहे. जर एखादा व्यक्ती वाहनामध्ये जी लिमिट दिलेली आहे, त्या लिमिटपेक्षा जास्त वजन कॅरी करत असेल किंवा ओव्हरलोड करत असेल, तर त्यासाठी सेक्शन 194 मध्ये पनिशमेंट देण्यात आलेली आहे. त्यामध्ये जो फाईन आहे तो ₹20,000 इतका करण्यात आलेला आहे. अगोदर हा फाईन ₹2,000 होता. आता तो ₹20,000 इतका करण्यात आलेला आहे. त्याचबरोबर पर टन ₹2,000 इतके ठेवण्यात आलेले आहेत. त्यानंतर या गाडीला असेच जाता येत नाही, तर ते जे एक्स्ट्रा वजन आहे ते उतरावं लागतं आणि त्यानंतरच अधिकाऱ्याच्या परवानगीने तिथून निघता येतं. त्यानंतर सेक्शन 194A हा नवीन सेक्शन ॲड करण्यात आलेला आहे. या सेक्शननुसार समजा जर एखाद्या गाडीमध्ये जे RC दिलेलं आहे, रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट गाडीचं दिलेलं आहे, त्यापेक्षा जास्त व्यक्ती जर कॅरी करत असतील किंवा त्याच्यापेक्षा जास्त व्यक्ती पॅसेंजर म्हणून असतील, तर या सेक्शननुसार ₹200 फाईन देण्यात आलेला आहे. म्हणजे पर एक्स्ट्रा पॅसेंजर ₹200 फाईन ठेवण्यात आलेला आहे. अगोदर हा सेक्शन या मोटर व्हेकल ॲक्टमध्ये नव्हता. तर 2019च्या अमेंडमेंटने हा नवीन सेक्शन ॲड करण्यात आलेला आहे. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं सेक्शन म्हणजे सीट बेल्टचा वापर करणे. सीट बेल्टचा वापर करणे हा सेक्शन 194B मध्ये सांगण्यात आलेले आहे. जर तुम्ही सीट बेल्टचा वापर गाडी चालवताना करत नसाल, तर फाईन हा अगोदर ₹100 होता, तो आता ₹1000 करण्यात आलेला आहे सेक्शन 194B नुसार. त्यानंतर जे टू व्हीलर आहे त्यासाठी सेक्शन 194C दिलेलं आहे. त्यानुसार जर ट्रिपल सीट जात असाल किंवा ओव्हरलोडिंग असेल गाडीवर किंवा सेफ्टी मेजर्स मोटरसायकल चालवताना पाळले गेले नाही, तर त्यासाठी सेक्शन 194C मध्ये फाईन देण्यात आलेला आहे. हा फाईन अगोदर ₹100 होता, तो आता ₹1000 पर्यंत करण्यात आलेला आहे. त्याचबरोबर त्या व्यक्तीचा ड्रायव्हिंग लायसन जो आहे तो 3 महिन्यासाठी डिस्क्वालिफाय केला जाऊ शकतो. 3 महिन्यासाठी रद्द केला जाऊ शकतो. जर तुम्ही गाडी चालवत असताना हेल्मेटचा वापर केला नाही, तर त्यासाठी सेक्शन 194D मध्ये फाईन देण्यात आलेला आहे. म्हणजेच पनिशमेंट ₹1000 इतकं देण्यात आलेलं आहे. अगोदर हा फाईन ₹100 इतका होता. त्याचबरोबर ड्रायव्हिंग लायसन हा 3 महिन्यासाठी रद्द केला जाऊ शकतो. त्यानंतर एक नवीन सेक्शन ॲड करण्यात आला आहे, तो म्हणजे सेक्शन 194E. या सेक्शननुसार जे एमर्जन्सी व्हेइकल्स आहेत, त्यांना जर तुम्ही साईड देत नसाल, तर त्यासाठी या सेक्शनमध्ये पनिशमेंट देण्यात आलेली आहे. म्हणजेच जे ॲम्ब्युलन्स आहे किंवा इतर काही एमर्जन्सी व्हेइकल्स असतील, त्यांना जाण्यासाठी फ्री पॅसेज देणं गरजेचं असतं. तर त्यासाठी जर तुम्ही जायला वाट देत नसाल त्यांना, तर त्यासाठी सेक्शन 194E नुसार ₹10,000 फाईन ठेवण्यात आलेला आहे. त्याचबरोबर 6 महिन्यापर्यंत तुम्हाला शिक्षा होऊ शकते. नंतर सेक्शन 194F यानुसार जो सायलेंट झोन आहे किंवा हॉस्पिटल्स असेल किंवा इतर काही शाळा कॉलेजेस असतील, इथे जेथे हॉर्नचा वापर करायला बंदी असेल किंवा हॉर्न प्रोहिबिटेड असेल, अशा ठिकाणी गरज नसताना कंटिन्युअसली हॉर्नचा वापर केला असेल, तर त्यासाठी पनिशमेंट ₹1000 इतका फाईन ठेवण्यात आलेला आहे आणि जर तोच गुन्हा परत केला असेल, तर त्यासाठी ₹2000 इतका फाईन देण्यात आलेला आहे. प्रत्येक गाडीचं इन्शुरन्स काढणं हे खूप गरजेचं असतं, इन्शुरन्स सर्टिफिकेट. जर एखादा व्यक्ती इन्शुरन्स नसलेलं व्हेइकल ड्राईव्ह करत असेल,
आणि अशा व्यक्तीकडे ड्रायव्हिंग विदाऊट इन्शुरन्स म्हणजेच अशा व्यक्तीकडे इन्शुरन्स सर्टिफिकेट नसेल, तर त्यासाठी सेक्शन 196 मध्ये पनिशमेंट देण्यात आलेली आहे. त्यामध्ये फाईन ₹2000 इतका आहे. त्याचबरोबर शिक्षा ही 3 महिन्यापर्यंत होऊ शकते. हाच गुन्हा जर दुसऱ्यांदा किंवा पुन्हा केला तर त्यासाठी शिक्षा सेम आहे. त्याचबरोबर फक्त फाईनमध्ये वाढ करण्यात आलेली आहे. ती ₹4000 इतकी ठेवण्यात आलेली आहे. जो जुना मोटर व्हेइकल ॲक्ट होता त्यामध्ये याच सेक्शनसाठी म्हणजेच इन्शुरन्स नसलेल्या गाड्यांसाठी ₹1000 इतकी शिक्षा होती. आता त्याच्यामध्ये वाढ करण्यात आलेली आहे. जे जुवेनाईल आहेत म्हणजेच 18 वर्षाच्या आतील व्यक्तीने जर गाडी चालवली किंवा त्या गाडी चालवताना त्यांच्याकडून काही ऑफेन्स घडला, तर त्यासाठीची शिक्षा आहे ती सेक्शन 199A मध्ये देण्यात आलेली आहे. आणि ही शिक्षा त्या जुवेनाईलला न होता जो गार्डियन असेल किंवा जो ओनर आहे गाडीचा, त्या व्यक्तींना ही शिक्षा होऊ शकते. या शिक्षेमध्ये इम्प्रिझॉनमेंट जी दिलेली आहे ती 3 वर्षापर्यंत होऊ शकते आणि फाईन 25,000 इतका करण्यात आलेला आहे. हा नवीन सेक्शन मोटर व्हेइकल अमेंडमेंट ॲक्ट 2019 मध्ये ॲड करण्यात आलेला आहे. त्यानंतर सेक्शन 206 मध्ये पोलीस ऑफिसरला पॉवर्स दिलेले आहेत. म्हणजे समजा जर एखाद्या व्यक्तीने जे डॉक्युमेंट पोलीस ऑफिसरसमोर प्रोड्यूस केले किंवा जे डॉक्युमेंट्स दिले ते डॉक्युमेंट समजा जर फॉल्स असतील, तर पोलीस ऑफिसरला ते डॉक्युमेंट जप्त करण्याचा, इम्पाउंड करण्याचा अधिकार आहे. सेक्शन 464 ऑफ IPC म्हणजेच सेक्शन 464 464 IPC नुसार तर पोलीस अधिकाऱ्यांना असा राईट देण्यात आलेला आहे. म्हणजे तुम्ही जर चुकीची माहिती पोलिसांना देत असाल किंवा त्यांना जर संशय आला की जे तुम्ही डॉक्युमेंट्स प्रोड्यूस केलेले आहेत ते डॉक्युमेंट संशयास्पद आहेत किंवा त्याचे तुम्ही ओनर नाही आहात, तर ते डॉक्युमेंट जप्त करण्याचा अधिकार पोलीस अधिकाऱ्यांना देण्यात आलेला आहे. तर हे नवीन नियम लागू करण्यात आलेले आहेत 2019च्या अमेंडमेंटनुसार. त्याचबरोबर ह्यातील काही नियम म्हणजे इन्शुरन्स क्लेम वगैरे हे सर्व नियम 2022 पासून लागू झालेले आहेत, म्हणजेच आता एप्रिलपासून. तर हे सर्व नियम पाळा आणि आपली आणि आपल्या प्रियजनांची काळजी घ्या.